खरातकडे स्वेच्छेने गेलेल्या महिलांवरही कारवाई करा असं अरुणा सबाने म्हणतायत। खरात प्रकरणी लेखिका अरुणा सबाने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र या संदर्भात दिलंय। खरात प्रकरणी महिलांना दोष देऊन उपयोग नाही असं देखील संगीता तिवारी यांनी यावर म्हटलेलं आहे। त्या स्त्रिया जबरदस्तीने आणल्यात बा असं दिसत नाही। त्या हसत आहेत, त्यांचा चेहरा फ्रेश आहे, तो जसं जसं म्हणतोय तसं तसं त्या करत आहे। व्हिडिओमध्ये जर का त्या गुंगीत असत्या तर तो सांगतो, त्या टेबलवर बसलेला तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिलेला असेल। ती बाई कपडे काढत आहे, ती बाई त्या टेबलवर झोपते आहे। गुंगीतली बाई असं करेल का? काय मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची? माझी मागणी अशी आहे की इथे कुठेतरी आळा बसण्यासाठी ज्या या माणसाच्या मागे लागलेल्या बाया आहे, ज्या स्वेच्छेनं त्याच्याकडे गेलेल्या आहे लैंगिक समाधान मिळवण्यासाठी, त्या स्त्रियांना सुद्धा कडक शिक्षा झाली पाहिजे। नाही नाही, मी हे मान्य करणार नाही। आता अरुणा सबाने हा खूप सिनियर आहे, चांगल्या लेखिका आहे, त्यांचे विचार आणि माझ्या विचारांमध्ये निश्चित फरक आहे। मला एक कळतं की महिलांना दोष देऊन उपयोग नाही। आजच्या काळात महिला व्यवस्थेच्या बळी गेलेल्या आहेत। तर विषय असा आहे की जेव्हा त्यांचा तो जो त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे तो कॅच करतो, तो की कुठनं यांना आपल्याला हे करायचंय, आकर्षित करायचं, आणि ती त्याच्याकडे नॅक होती। त्याच्यामुळे मला नाही वाटत, आणि जर त्या असं म्हणत असतील की त्या महिलांवर तुम्ही गुन्हे दाखल करा, तर मग रुपाली चाकणकर तर धडधडीत दिसत आहेत पाय पुसताना, मग अजून त्यांच्यावर का नाही बोलल्या ताई? त्यांच्यावरही बोललं पाहिजे ना। साधी SIT ची नोटीस नाही दिली।